ज्योतिषीच आहे तो. पण हे बघ राजकुमार, असेल तो ज्योतिषी, पण हे बघ, ज्योतिषाने सांगितलेलं प्रत्येक भविष्य एव्हरी टाइम खरंच होतं असं काही नसतं. अरे त्यांनी केलेली भविष्यवाणी आतापर्यंत खोटी ठरलेली नाहीये मोनिका. राजकुमार, त्याचं म्हणणं एव्हरी टाइम जर खरं होत असतं ना, तर मग तो त्याच्या मुलीचं आयुष्य पण घडवू शकला असता, वाचवू शकला असता. काय झालं हे बघ, मला असं वाटतंय तुमची जुनी रायव्हलरी आहे, तू म्हणालास ना, दुश्मनी आहे ना, त्यामुळे तो तुला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय. आणि बघ, लुक एट यू, त्याचा प्लॅन सक्सेसफुल होतोय. तू त्याच्या जाळ्यात अडकतोयस. राजकुमार, खूप विचार करू नकोस. असंच कोणी कोणाचे सर्वनाश वगैरे नाही करू शकत. भविष्यवाणी आतापर्यंत तंतोतंत खरी ठरली. त्यांनी सांगितलं होतं अमृताचं मूल ह्या घराचा वारस होऊ शकत नाही. या घराला वारस फक्त आणि फक्त सावली देऊ शकते. आणि आज तो बोलताना खूप वेगळा होता. पूर्वीचा जगन्नाथ नव्हता. ऐक ना, मला हे सगळं स्टुपिड वाटतंय. खूप कळतंय का तुला? आय रिपीट अगेन, कोणीच कोणाचा सर्वनाश असंच येऊन करू शकत नाही. आणि तू कोण आहेस हे ओळख. तू राजकुमार मेहेंदळ आहेस. तुझं कोणी काही वाकडं करू शकणार नाहीये. तू खूप ओव्हर थिंक करतोयस, ते करू नकोस. ऐक माझा, ऐक, तू ना घरात चल, शांत बस, पाणी पी आणि जरा आराम कर छान. म्हणजे उद्या बघ तुला एकदम फ्रेश वाटेल. हे फालतू विचार सोडून दे रे. मला तर खूप झोप आली. मी पुढे जाते. ओव्हर थिंक करू नकोस प्लीज. लवकर ये. मी ओव्हर थिंक नाही करत आहे मोनिका. 8 वर्षांनंतर जगन्नाथ मला पुन्हा दिसला. 8 वर्षांनंतर सुद्धा काहीही विसरला नव्हता. तो मला पुन्हा तेच म्हणाला की राजकुमार, तुझा सर्वनाश होणार लवकरात लवकर.